नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आजचं काय तर आजची रोजची कटकट कामाची, दुसरं काही नाही, तेच बघणार आहे. छोटासा माझा डेली व्लॉग तुम्ही पहा, तुम्हालाही आवडेल. एक स्वतःसाठी थोडासा वेळ काढून बनवलेला आहे आपण माझ्यावरतीची मी एक व्लॉग. आता पिल्लू झोपलेले, घरातले काम झालेले, मग आता काय करणार, खाऊन पिऊन आपलं थोडंसं बोलतात ना, स्वतःला एक वेळ दिला, असं एन्जॉय करून, म्हणजे गॅलरीमध्ये बसून वगैरे जेवले. तेच भात आणि भाजी गरम करून घेतली ओव्हनमध्ये. आणि अगोदर चहाच पिणार होती, म्हटलं नको थांब, चहा नाही प्यायचा, पहिले जेवण करून घेते, नंतर आरामात चहा प्यावा. जेवण करून घेतल्याच्यानंतर काय, पिल्लूला उठल्याच्यानंतर घेऊन सुद्धा चहा पिता येतो, पण जेवण नाही करतात, त्याला हाताने पकडत बसा आणि हे करत बसा. त्यासाठी म्हणलं अगोदर आपण ना जेवण करावं. तुमचं झालं का जेवण? तुमचं झालं असणार. आता हे कधीचं जेवण आहे माहिती आहे? सकाळी मी पोहे खाल्लेले आणि घरातले कामं आवरले. अरे रे रे, बुंदी पडली खाली रे, बुंदी सांडली. मी जास्त मीठ खाते बघा, 2-3 वेळा मीठ टाकलं. हे माझ्या आजोबाची सवय लागली मला मीठ खायची सगळ्यात जास्त. किती भाजीत मीठ असो, पण मला वरून मीठ टाकल्याशिवाय ना थोडासा पण चैन नाही पडत. मी मीठ टाकते आणि खातेच. कधी माझी सवय जाणार आहे काय माहिती. मस्त बुंदी भात आणि मसूरची डाळ होती मी बनवलेली. म्हणजे ह्यांनी म्हणजे सासूबाईंनी नव्हती बनवलेली, ते सुद्धा बनवतात टेस्टी. ते एकदम घट्ट बनवतात. ते असं डाळसुद्धा मला असं चम्मचने प्यायला सूपसारखी आवडते, पण ते बनवतात एवढी घट्ट ना, अरे रे रे, बेसन बनवल्यासारखं. तसं मला नाही आवडत मग डाळ. मी त्यांच्या हातची डाळ जास्त नाही खात, माझ्या हातचीच खाते. आता बघा जेवायला बसले आणि पाणी विसरले, तर म्हणलं आता पाणी आणून पिलं. मग आता आपले 2च भांडे होते, तिथं बेसिनमध्ये भांडे असं राहिले ना का हे होतं, असं वाटतं अरे रे किती कामं राहिले आपले अजून. भांडे, कपडे, फरशी, हे सगळे कामं झाले ना का बरं वाटतं. म्हटलं आपलं एकच प्लेट आहे आणि ह्या प्लेटवरती काही दुसरं ओझं पण नाही ठेवता येत, चिनी मातीचं. म्हटलं पटकन धुवून घ्यावं, धुवून ठेवलं. मग आपले लागले चहाच्या तयारीला मस्त. तेवढ्यात आपल्याला पिल्लूने साथ दिली, म्हणजे झोपलेली होती ती, आरामात मला चहा पिता आला. कपड्याच्या घड्या घातल्या मग मी चहा पिऊन. कालच किराणा भरलेला ना, तर त्याच्यामध्ये त्यांनी 1 लिटर दूध मागवलेलं प्रभात कंपनीचं. मी सकाळी चहा पिलाच नव्हता, डायरेक्ट संध्याकाळी चहा पिला असेल तर किती वेळा पिला? 2 वेळा पिला. बघा साखर जास्त झाली का कमी झाली? तुम्ही किती टाकता साखर नक्की सांगा. जास्त शिजलेला का चहा? नाही, बरोबर होता. मला जर चहाचा एक जरी थेंब खाली पडलेला दिसला ना तरी मी पुसून काढते. स्टीलच्याच कपात चहा प्यायची, त्याची मजा एक वेगळीच आहे. मला वाटलं आता गॅलरीमध्ये बसून मी चहा पिणार, मस्त पाऊस येईल. कायचा पाऊस, नुसतं आभाळ होतं. आपलं जाऊन मस्त बसले मी थोडा वेळ, आणि सासूबाईचा यायचा पण वेळ झालेला. म्हटलं तोपर्यंत आपलं निवांत हे बसून हे करून घ्यावं, नंतर चालूच जाणार. ते आल्यावर बेल वाजवणार, पिल्लू उठणार, मग या दोघांची कटकट चालू. आपलं चालू द्या तोपर्यंत. एक नंबर झालेला चहा. हा, या चहा प्यायला तुम्हाला चहासाठी आमंत्रण देते. निमंत्रण का आमंत्रण? आमंत्रण हो, हा ना. बघा या 2-3 दिवसापासून कपडे जमा झालेले, चेअरवरच पडलेले असेच. पिल्लूचे आणि माझेच कपडे आहेत. ह्यांचे तर कपडे आम्ही हँगरमध्ये अटकवतो, आणि तसेच बोलतात ना, ते वरती ते बनवलेलं आहे एक पाईप लावून आम्ही, असं त्यांचे कपडे ठेवण्यासाठी घरात रॅकच्या वर.
तर त्यांचे तिकडेच असतात हँगरमध्ये. वाळले का डायरेक्ट हँगर तिथं अडकवायचे. मग म्हटलं घड्या घालून घ्याव्या. झाल्या माझे सगळे कामं झालेली सासूबाई यायच्या अगोदरच. चला तर मंडळी, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतच असतील, गंगूबाईच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या लोकांचा सपोर्ट हवा आहे. नवीन चॅनल आहे माझं. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल. माझं दिवसाची कटकट आवडलीच असेल. रोजचीच हो, एका दिवसाची नाही, रोजचीच कटकट. मंडळी, तुमचं चहा पाणी झालाच असणार. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.